100 रुपये. हे बघा फोटोग्राफी कॅमेऱ्यात पण बसत नाही. तर आता रक्षाबंधनचा प्रोग्राम संपलेला आहे आणि आता आम्ही जाणार आहे एका माझ्या फ्रेंडच्या बर्थडेला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आणि आज व्लॉगची स्टार्टिंग मी केली आहे परत. सो आज 30 ऑगस्ट आहे आणि आज रक्षाबंधन आहे. तो तुम्हाला सगळ्यांना हॅपी रक्षाबंधन. आणि ॲज युजल रक्षाबंधन आहे तर सेलिब्रेशन होणारच. सो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. मी सकाळी उठले, ट्युशनला जाऊन आले, मग मी रेडी होते ऑलरेडी. सगळे आता थोडेसे लेट उठलेत. सगळ्यांचा नाश्ता चालू आहे, ब्रेकफास्ट करतायत सगळे. आणि आंघोळ वगैरे राहिली आहे, मग आम्ही सेलिब्रेशन करणार सगळा. मग तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा, पूर्ण सेलिब्रेशन आम्ही कसं करणार आहे. आज सगळे येणार आहेत, सगळे फॅमिली असणार सोबत. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. सेलिब्रेशन्सला तर सगळे फॅमिली असतातच, मग बघा पूर्ण व्हिडिओ. आणि सगळे जेव्हा सोबत येतात ना तेव्हा खूप छान वाटतंय, खूप असं म्हणजे हॅपीनेस. सो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला छान वाटेल. काय करायला रे दोघं? ब्रश काढते. आज काय विवान वंशिका, काय आज रक्षाबंधन? हा, वंशिकाला गिफ्ट भेटणार है ना. हे बघा सुप्रिया माव जेवण बनवते. शिवमा अजून उठली नाहीये, मावच जेवण बनवते. फ्लावर बटाटा आणि मूग मटकीची भाजी, 2 भाज्या, चपाती आणि डाळ भात. जास्त जण येणार आहेत ना, अजून एवढं जेवण लागणारच आहे. आणि जेवण झाल्यानंतर मग एकदाच रेडी होणार असतं. आणि माझी आंघोळ वगैरे झाली आहे. मी आता विवान चिंटूला तयार करणार आहे, आंघोळ वगैरे घालणार आहे, मुलींची केस वगैरे धुणार आहे, तर मी आंघोळ घालणार आहे. आणि मी रेडी झाले. हा ड्रेस आहे, आमच्या भावाने आम्हाला चौघींना 4 गिफ्ट केलंय. तर तो पण आलाय. सगळे इथेच येणार आहेत सेलिब्रेशन करायला. विवानच्या बहिणी पण इथेच येणार आहेत, माझ्या बहिणी पण इथेच येणार आहेत. तुम्ही बघितलं असेल गेल्या वर्षी सारखं, तर एकत्रच सेलिब्रेशन करणार आहेत आम्ही. तर खूप मजा येणार आहे आज. आणि आज संध्याकाळचं मुहूर्त आहे म्हणून मी हा ड्रेस घातला. तोपर्यंत संध्याकाळी तर आम्ही अजून जास्त रेडी होऊ. तर चला मग आजचा दिवस कसं जाईल तुम्हाला कळेलच. What would you like to say? Today is रक्षाबंधन. बोला अंकल, करावे नाही तर बोल बोल. आंघोळ करायला सांगते, आंघोळ करत नाही. आज रक्षाबंधन आहे तरी नुसता मोबाईल मध्ये आहे आणि आवर बोलते. आंघोळ पण करत नाही आज सणासुदीचं. कर लवकर आंघोळ, उठ. 2 मिनिटं. काय काय करणार? नुसता मोबाईल पाहिजे, नुसता मोबाईल. त्याला पण सुट्टी आहे आज. आणि असं करायचं मला किती डिस्टर्ब करते. सो हे लाडूचा रक्षाबंधनचा ड्रेस आहे. वंशिका लाडूचा सेम ड्रेस असणार आहे. आता वंशिका आंघोळ करणार आहे. चला मी घालते आंघोळी. आणि लाडू लवकर सुटते, तयार होते. काय फेस्टिवल असेल तर लाडूला लवकर तयार व्हायला आवडतं. तर हा आहे लाडूचा ड्रेस रक्षाबंधनचा. विवान दादानी गिफ्ट दिलाय. हा दादू आज रक्षाबंधन आहे, बोल ना काहीतरी. दादू बोल ना, बोल ना, बोल ना विवान, बोल ना. हा बोल बोल वंशिका. हॅपी रक्षाबंधन. अजून तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. असं तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आवडला तर लाईक करा. हा वंशिका, तू ब्लॉग बघते ना आमचे? हा, आवडतच तुला? हा का. गुड इव्हनिंग एव्हरीवन. सो संध्याकाळ झाली आहे, सगळे झोपले होते. मग आता शूट करते मी. टी टाइम झाला आता. मग चाय पिताय, सगळे फ्रेश होतील. अंकल गेले आतमध्ये. हे बघा मामा.
पाव झोपली. दादा नाही बोलणार, मारले त्याच्या मम्मीने त्याला, उगाचच मारले. काय मारले? आमचा मूड खराब आहे. अँड हे बघा रील्स बनवत होते सगळे. संध्याकाळी मुहूर्त आहे राखी बांधायचा. रात्री आम्ही राखी बांधणार आहे. आता दुपार चालू आहे आणि आता आम्ही रील्स बनवतो टाइमपास म्हणून. आणि ताई झोपली आहे येऊन. ताई आमची झोपली आहे येऊन. त्यांचे ड्रेस सेम आहेत, तुम्ही नोटीस करताल ब्लॉग मध्ये सेम आहेत, फक्त कलर डिफरन्स आहे. आणि या रेडी नाही झाला फक्त आम्ही सगळे प्रॉपरली रेडी झालेत. मेकअप केलाय सगळ्यांनी. आता फक्त मी रेडी व्हायची राहिले कारण की सगळ्यांचे मेकअप मीच केले होते. बघा मला पण मिनीच मेकअप केलाय. माझ्या हाताला लागलाय म्हणून. हा सो बघा वंचिका कशी दिसते. वंचिका सांगा हा तुम्ही. विनीत तुझ्या मेकअप केलाय. वंचिकाची हेअरस्टाईल पण केली सागरवेणी. कशी दिसते तुम्ही सांगा. सो आता सेलिब्रेशन स्टार्टच होणार आहे थोड्या वेळात. ते सर्व तयार झालेत आता हे बघा. आणि आता रक्षाबंधन सेलिब्रेशन होणार आहे. तर चला मग आता लवकर राखी बांधून घेऊया. आता झालाय टाइम राखी बांधायचा. तर चला मग आधी राखी बांधून घेऊया. हे बघा दादा रेडी बसलाय. आणि हे बघा सर्व सिस्टर त्याला राखी बांधणार आहे. सगळं राखी बांधायचा कार्यक्रम होणार आहे आता. चला दाखव लाडो दीदीने कशी राखी बनवली आहे तुझ्यासाठी. जरा जवळ आणा मोबाईल. रेटच मस्त गाड बनायला का येते का. हा येलो वाली कोणी बनवली आहे. ईशा. पर्पल लाडूनी ना. हा दादा दे कॅश. चिंटू इकडे बघ. तिकडे बघा आता. तिकडे बघ आता.
तर आता रक्षाबंधनचा प्रोग्राम संपलेला आहे आणि आता आम्ही जाणार आहे एका माझ्या फ्रेंडच्या बर्थडेला. तिचा बर्थडे पण आजच आलाय, तर आम्ही केक घेऊन जाणार आहोत, आम्ही 4 बहिणी. तर चला मग तुम्हाला पण थोडंसं दाखवेन मी माझ्या फ्रेंडचा बर्थडे. ती माझ्या बर्थडेला येते दरवेळेस, तर म्हणून मी पण चालले आता. तर चला मग बर्थडेला जाऊया. खूप उशीर झालाय आता, तर तिचं पण तुम्हाला बर्थडे सेलिब्रेशन मी थोडंसं दाखवीन. आणि आता आमचा सगळा कार्यक्रम संपलेला आहे. बघू शकता तुम्ही, सगळेच बसलेले आहेत घरात. 1-1.5 तास लागला आम्हाला पूर्ण सेलिब्रेशन संपायला आमचं. हे आहेत यांचे सेम चिकन कुर्तीज ड्रेस आणि लाडो आणि वंशिकाचा पण फ्रॉक सेम आहे आणि फक्त नूरीचा ड्रेस वेगळा आहे. आणि हे आहे विवानकडून गिफ्ट त्याच्या सिस्टरसाठी. आणि खूप छान सेलिब्रेशन झालं आता आमचं. आणि हा आहे या 7 बहिणींचा भाऊ. तर खूप आम्ही एक्साइट असतो हे सेलिब्रेशन करायला. तर आता सेलिब्रेशन झालंय आमचं, तर आता फोटोग्राफी वगैरे चालू आहे. हे बघा फोटोग्राफी, कॅमेऱ्यात पण बसत नाही फोटोग्राफी. कुणाला पैसे भेटले दाखवा. हे बघा दादाला पण द्यावं लागले सगळ्यांसोबत, कारण दादा मग रडत होता. दादा बोलला माझे पैसे घेतले सगळ्यांनी, दादा रडायला लागला. पैसे चिंटू कुठे आहे? चिंटू तुला भेटले? किती पैसे? किती? 100. सगळ्यांना 100 रुपीज दादांनी दिलेत आणि दादांनी स्वतःसाठी पण ठेवले 100 रुपीज. बर्थडे केक घ्यायला आलो, बर्थडे केक, आणि जाणार आहेत आता घरी. तर इथेच आहे ज्या ताईचं घर, ज्यांच्या घरी आम्ही चाललो. केक घेऊन मला आवडलाय पायनॅपल फ्लेवर. तुम्ही बघू शकता खूप छान आहे. आणि त्या ताईला पण पायनॅपल फ्लेवर खूप आवडतो, म्हणून पायनॅपल फ्लेवर. तर आम्ही आलेलो आहेत आता आणि चाललोय बर्थडे गर्लच्या घरी. तर तुम्हाला आता बघायलाच भेटेल, तिचं घर पण खूप छान आहे. तर चला मग आता आतमध्ये. तर बर्थडे गर्लच्या घरी आलेलो आहेत. हे बघा जान्हवी, आणि ही आहे बर्थडे गर्ल. हॅपी बर्थडे. थँक्यू हॅपी बर्थडे. तर ही आहे बर्थडे गर्ल आणि ही आहे माझी बेस्ट फ्रेंड. तिच्याच बर्थडेला आम्ही आलेलो आहेत. बाहेर कोण आहे बघा, हॅलो. टाइमवर आला. आणि आम्ही सर्व सिस्टर आलेलो आहेत. तर बर्थडे सेलिब्रेशन तुम्हाला दाखवेन थोडंसं. तर चला मग आला. मला गिफ्ट आला माझ्या फ्रेंडने. बर्थडे गेला आम्हाला काहीतरी बनवते आतमध्ये. आणि हे बघा आम्ही बसलेलो आहेत आणि हे आहे पूर्ण बर्थडे गर्लचं घर. बघू शकता तुम्ही, खूप छान आहे. हे बघा इथे मंदिर पण आहे. आणि तुम्हाला दाखवते मी आता बर्थडे गर्ल काय करते. हे बघा आम्हाला जेवण घेऊन येते. आणि केक वगैरे कट केलाय आम्ही आणि आता जेवायला घेणार आहे. तर आल्या अगोदर केक त्यांचा पण घरातला रेडी होता कट करायचा. तर मग लगेच आल्या मला काय बोलताच आलं नाही आणि आम्ही कट करून घेतला केक.
सर्व पाहुणे होते ना. आता गेल्यावर आम्ही जेवण करायला बसलो. तर आता जेवणाची वेळ झाली आहे. तर तुम्हाला दाखवते मी काय काय जेवायला. तर हे बघा, व्हेज पण आहे आणि नॉन व्हेज पण आहे. तर दोन्ही जेवण आहे. तो कोणी व्हेज खाईल, कोणी नॉन व्हेज खाईल. तर चला मग आता जेवण करून घेऊया. खूप जास्त भूक लागली आणि ताई जेवल्याशिवाय तर जाऊच देणार नाही, माहितीये मला घरातून. तर आम्ही लेट आलोत. रक्षाबंधन वगैरे करून आम्हाला खूप उशीर झाला यायला. तर चला मग आता जेवण करून घेतो अगोदर. धिंगाणा चाललाय नुसता आणि जेवण वगैरे झालंय. आता खूप जास्त पोटभर जेवलो आणि आता थंडा पिताय डायजेस्ट करायला. हे बघा. आणि आता घरामध्ये कोणच नाही, खूप जास्त उशीर झालाय. आता घरी जाणार आहेत आम्ही. तर फ्रेंड्स, आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि ताईचं छोटंसं बर्थडे सेलिब्रेशन पण तुम्हाला आवडलं असेल. तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. गुड नाईट. टेक केअर. चला बाय.